नमस्कार. आजच्या या सेशनमध्ये आपले अगदी मनपूर्वक स्वागत. फ्रेंड्स, गेल्या कित्येक दिवसापासून मी गर्भसंस्काराचा कोर्स घेते. महिलांचे मला प्रश्न येतात. कितीतरी महिलांना रात्री झोप येत नाही. जर झोप लागलीच तर मध्येच जाग येते. कितीतरी वेळ झोप येत नाही. शांत गाढ अशी झोप लागण्यासाठी काय करावे असे मेसेज येतात. झोप जर झाली नाही तर दुसऱ्या दिवशी आळस येतो, थकवा येतो, चिडचिड होते, डोकं दुखतं. त्यामुळे मग इतर कामं करायला मन लागत नाही, गर्भसंस्काराच्या ऍक्टिव्हिटी करायला मन लागत नाही. असं का होतं? कित्येक जण रात्री झोपताना मोबाईल बघतात. मोबाईलवर स्क्रोल करीत असताना त्यामधून निघणारे रेडिएशन आपल्या डोळ्यावर परिणाम करतात, आपल्या मेंदूवर परिणाम करतात आणि मग त्यामुळे आपल्याला त्रास होतो. झोप येत नाही, चिडचिड होते, डोकं दुखतं. आपण यासाठी आता आपल्या प्रेग्नन्सी काळामध्ये मोबाईलचा वापर अतिशय कमी करायचा आहे. जरी तुम्ही या कार्यशाळेतील ऍक्टिव्हिटी बघत असाल तर त्या एकदा बघून घ्यायच्या आहेत, शिकून घ्यायच्या आहेत आणि मग मोबाईलवर न बघता करायच्या आहेत. जे काही ऑडिओ ट्रान्स दिलेले आहेत ते डाउनलोड करायचे आणि मग त्याचा वापर करायचा. ऑनलाईन शक्यतो जास्त वेळ मोबाईलवर थांबायचं नाही. आता मी तुम्हाला काही उपाय सांगते. आपल्या मेंदूमध्ये ऑक्सिजनचा पुरवठा होण्यासाठी प्राणायाम हे खूप महत्त्वाचे आहे. प्राणायामचे सुद्धा मी तुम्हाला व्हिडिओ दिलेले आहेत. त्याचा तुम्ही वापर करा, शिकून घ्या आणि नियमितपणे प्राणायाम केल्यावर तुम्हाला छान गाढ झोप येईल. बोटाच्या टोकांना प्रेस करा, पायाच्या तळव्यांना नारळ तेलाने मालिश करा, त्याने पण तुम्हाला छान झोप लागेल. आणखी एक छान उपाय सांगते. शवासनामध्ये झोपून अवयव ध्यान करा. प्रत्येक अवयवांकडे लक्ष केंद्रित केल्यावर, श्वासावर लक्ष ठेवल्यावर पटकन झोप लागते. लवकर, शांत आणि गाढ झोप लागण्यासाठी काही टेक्निक देखील आहे. या टेक्निकचा मी माझ्या स्वतःवर वापर करून मला छान रिझल्ट मिळालेला आहे आणि म्हणून मी तुम्हाला सुद्धा ही टेक्निक करायला सांगते. टेक्निक अशी आहे. डोळे बंद करून आपल्या दृष्टीपटलावरती एक ब्लॅकबोर्ड घेऊन यायचा आहे. त्या ब्लॅकबोर्डवरती तुम्ही खडूने अंक काढायचे आहे. पहिला अंक 100 येईल, तो पुसायचा. दुसरा अंक 99 येईल, तो पण पुसायचा. तिसरा अंक 98 येईल, तो पण पुसायचा. एक डस्टर हातात ठेवायचं. नंतर 97 येईल, तो पण डस्टरने पुसायचा. नंतर 96 येईल, तो पण डस्टरने पुसायचा. असं करत 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 100 पासून 1 पर्यंत आपण अंक काढून ते पुसायचे आहेत. झोप केव्हा येते? जेव्हा आपल्या मनातील विचार बंद होतील तेव्हा आपल्याला झोप येते. हे तर आपण पाहिलंच आहे. मग आपण जेव्हा आकडेवारी मोजताना त्या आकड्यांकडे लक्ष ठेवतो त्यावेळेला आपले विचार बंद होतात आणि मग आपल्याला छान झोप लागते. तसंच श्वासावर लक्ष ठेवताना सुद्धा आपण एकाग्रपणे श्वासावर लक्ष ठेवतो. मग त्यावेळी आपल्या मनातले विचार बंद होतात आणि आपल्याला छान झोप लागते. विचार ब्रेक करणे हे आपल्या हातात आहे. लॅपटॉपवरती आपलं काम चालू असतं. जेव्हा आपलं काम संपतं त्यावेळेला आपण सेट डाऊन करतो, क्लोज करतो आणि मग लॅपटॉप बंद करतो. बरोबर? अशा कितीतरी गोष्टी आहेत. जेव्हा आपल्याला झोपायचं असेल तेव्हा आपण सगळ्या लाईटचे बटन ऑफ करतो, नंतर झोपतो. अगदी त्याचप्रमाणे आता आपल्याला झोपायचं आहे तर आपण झोपायचाच विचार करायचा आणि मग आपल्या मनातील विचार क्लोज करून झोपायचं. मैत्रिणींनो, या व्हिडिओमध्ये सांगितल्याप्रमाणे एक एक टेक्निकचा वापर करून पहा आणि आपल्या शांत झोपेचा आनंद घ्या. चला तर मग भेटूया पुढील व्हिडिओमध्ये नवीन विषय घेऊन. तोपर्यंत स्वस्त राहा, मस्त राहा, आनंदी राहा. थँक्यू सो मच अँड टेक केअर.